किनवट गत 15 वर्षाच्या राजकीय वर्तुळात मोठा फेरबदल घडून आला असून किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार एक विकसनशील नेतृत्व भीमराव केराम यांचा सर्वसमावेशक विकासावर प्रभावित होऊन आज मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, भाजपा महामंत्री विक्रांत पाटील, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियपणे प्रवेश केला आहे, असे मत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर दहिफळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन गोविंदराव पाटील मुंडे यांनी मांडले व त्यांचे सहकारी बाजार समितीच्या संचालकांनीही भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। पक्ष प्रवेशाबाबत अत्यंत प्रभावीपणे आपल्या लोकोपयोगी विचाराचे दीन गरीब दलितांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन पाटील मुंडे यांचाही झालेला भाजपा पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे। त्यांच्या सोबतच युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे, सुनील घुगे, श्रीराम कांदे, प्रल्हाद सातव, कैलास बिजमवार, कुसुमताई मुंडे, विद्याताई दासरवार, माधव मुंडे, शिवाजी मुंडे सहित इत्यादी सहकारी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेबांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे। किनवट माहूर विधानसभेतील लोकनेते लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेबांचे कार्य आम्ही गत 8 वर्षांपासून पाहत आहोत। सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधेसाठी आणि तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंत होत असलेला सर्वांगीण विकास हा आम्हाला प्रभावित करीत होता। त्यासाठी आपल्या भागाचा विकास व्हावा आणि तो माननीय आमदार भीमराव केराम साहेबांच्या नेतृत्वातच शक्य होणार आहे। आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचाही आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या सहकाऱ्यांसोबत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।